नाशिक मधल्या तपोवनातील वृक्षतोडी संदर्भातील मुद्दा संपूर्ण आपण गाजताना पाहायला मिळतो आणि या संदर्भात आता हरित लवादामध्ये देखील याचिकाकर्ते असलेले ॲडव्होकेट श्रीराम पिंगळे यांनी त्या ठिकाणी याचिका दाखल केलेल्या आहेत। ते स्वतः आता या ठिकाणी तपोवनामध्ये दाखल झालेले आहेत। या संपूर्ण आंदोलकांसोबत त्यासोबत काही या ठिकाणी संस्थांचे पदाधिकारी त्यांच्यासोबत चर्चा करताय। आपण या ठिकाणी पाहणीसाठी आलेले आहेत। काय नेमकी चर्चा होते, या आंदोलकांकडून काय नव्याने काही मुद्दे आपल्या समोर येत आहेत? मी जेव्हा याचिका दाखल केली तेव्हा अतिशय तुटपुंजा माहितीच्या आधारे ही याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये स्टे मिळाल्यानंतर आता जबाबदारी नक्कीच वाढलेली आहे आणि इथे बरेच लोक बऱ्याच वर्षांपासून वेगवेगळ्या स्तरावरती अगदी हायकोर्ट सुप्रीम कोर्टापर्यंत भांडत आहेत आणि पर्यावरण रक्षणाचे प्रयत्न करत आहेत। तर त्यांच्याकडे जो असलेला प्रचंड डेटा, त्यांचे अनुभव, त्यांची माहिती आणि आता त्यांच्यासोबत कॉर्पोरेशन नेमकं कसं वागते आहे आणि कसं त्यांच्या अर्जांना विनंत्यांना केराची टोपली दाखवत आहे ह्या बाबी समजून घेण्यासाठी आणि ह्या सर्व बाबी हरित लवाद तसेच वेगवेगळ्या फोरमसमोर अधोरेखित करण्यासाठी आम्ही समजून घेत आहोत। आजच्या मीटिंगचा उद्देश तोच आहे। थँक्यू। खरं तर या ठिकाणी जनसुनावणी देखील झालेली होती, हरकतींवर जनसुनावणी झाली, मात्र त्या जनसुनावणीमध्ये काय झालं हे या याचिकाकर्त्यांना सांगितलं गेलं नाही। प्रशासनाच्या विरोधात मोठा असंतोष त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। एकूण नेमकी काय माहिती आपल्यापर्यंत दिली जाते? आता मला सर्व पर्यावरणप्रेमी एक जण आपापले अनुभव, आपापली माहिती, आपल्याकडे असलेले डॉक्युमेंट्स देत आहेत, सांगत आहेत आणि आम्ही त्याचं संकलन करतो आहोत। लवकरच आम्ही एक याच्याबाबतचं निवेदन प्रसिद्ध करू आणि जी एक्झॅक्ट स्ट्रॅटेजी असेल किंवा आम्हाला काय वाटतं किंवा काय आमच्या अपेक्षा आहेत याच्याबद्दल आम्ही येत्या आठवड्याभरामध्ये सर्व आपल्या माध्यमातून सर्व महाराष्ट्राला कळवू। खरं तर कायदेशीर बाबी देखील त्या ठिकाणी आहेत। प्रशासन देखील त्या ठिकाणी कायदेशीर झाडं तोडण्यासाठी परवानगी घेते असं सांगताय। दुसऱ्या बाजूला काही वृक्ष आहेत ते वेगवेगळ्या जाती प्रजातींचे आहेत, त्यामुळे ते तोडू नये किंवा ते तोडली जाऊ नये। काही झाडं तोडली तर त्या ठिकाणी काही अडचण येणार नाही, असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी समोर येत आहे। आपण नेमका पुढच्या काळामध्ये या संपूर्ण गोष्टींवर कशा पद्धतीने अभ्यास करून या सगळ्या गोष्टींना सामोरं जाणार? आमचं या सर्व याच्यामध्ये एकच म्हणणं आहे की जे काही काम आपण करत आहात ते कायद्याचं पालन करून करा, कारण त्यासाठीचा कायदा आहे, त्याची प्रक्रिया राबवा, ती प्रक्रिया योग्यपणे राबवा। तिथं तुम्ही कुठंतरी डेमोक्रॅटिकपणे वागा, तुम्ही अरेरावी करू नका किंवा सरकार आहात, प्रशासन आहात म्हणून तुम्ही दडपशाही करू नका। जर का तुमच्या कायद्यामध्ये असलेल्या प्रोव्हिजन्सचं तुम्ही पालन केलं नाही तर आम्ही देखील कुठल्याही कायद्याचं पालन करायला बंधनकारक आहोत असं या पर्यावरणप्रेमींना वाटत नाही। ही भावना तुम्ही समजून घ्या आणि या आम्ही काही कोणी इथं आमच्या घरचं भांडण घेऊन आलेलं नाहीत असं या पर्यावरणप्रेमींचं म्हणणं आहे। तर जर का निसर्गासाठी, नाशिकसाठी, गोदावरीसाठी हे सगळे लोक झटत असतील तर तुम्ही त्याचा सारासारपणे विचार करावा आणि जे आवश्यक आहे त्याला आमचा विरोध नाही हे पुन्हा अधोरेखित करतो। हे असं सगळ्यांचंच म्हणणं आहे, जे आवश्यक आहे ते तुम्ही नक्की करा, पण त्याच्यासाठीची प्रक्रिया ही कायदेशीर असावी असा सगळ्यांचा आग्रह आहे। धन्यवाद। खरं तर दोन बाजू आहेत। खरं तर सिंहस्थ कुंभमेळा देखील आहेत आणि त्या कुंभमेळ्यासाठी या ठिकाणी साधुग्राम होणार आहे। इतर काही गोष्टींसाठी या ठिकाणी ही झाडं तोडली जाणार ही एक बाजू आहे आणि दुसऱ्या बाजूला झाडं तोडली जाऊ नये ही दुसरी बाजू आहे। आपल्याला नेमकं काय वाटतं? मी तुम्हाला आत्ता तुमच्या अनुषंगानं एक मला माहिती जी आत्ता इथं आल्यानंतर मिळाली की एका जणानं स्वाक्षरी कॅम्पेन राबवलं आणि त्याच्यामध्ये बऱ्याच साधुसंतांनी देखील त्यांना सह्या केल्या की आम्हाला झाडं तोडून आम्हाला काही कुंभमेळ्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे, तुम्ही एकही झाड तोडू नका, आम्ही रावट्यांमध्ये राहायला तयार आहोत। मग अशी परिस्थिती जर का साधुसंतांची असेल तर मग ही झाडं VIP साठी तोडली जात आहेत का? काही एक्झिबिशन सेंटरच्या नावाखाली काही आर्थिक उलाढाल करण्याचा आणि कोणाच्या घशात काही जागा घालण्याचा प्रकार चालू आहे का? अशा सगळ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहेत। तर त्याची माहिती कॉर्पोरेशन देत नाही, माहितीच्या अधिकाराची पायमल्ली केली जाते। या सर्व बाबी मला आत्ता हे पर्यावरणप्रेमी माझ्यासमोर मांडत आहेत, तर आम्ही त्याचा साकल्याने विचार करून कायदेशीर मार्ग त्याच्यातून काय काढता येईल आणि ही माहिती मिळवण्यासाठी आणि त्याच्या आधारे आम्हाला न्याय मिळवण्यासाठी काय करता येईल याचा आम्ही विचार करत आहोत। शेवटचा प्रश्न, आज आपण तपोवनामध्ये दाखल झालेला आहात, मात्र उद्या या ठिकाणी 15,000 वृक्षारोपण होणार आहे आणि तेही साधू महंतांच्या उपस्थितीत होणार आहे। कुंभमेळा मंत्री असले गिरीश महाजन किंवा स्थानिक प्रशासन हे सगळं हा उपक्रम राबवतो, कसं बघताय? आता जर का सायंटिफिकदृष्ट्या त्यांना कोणी ॲडवाईज केलेलं असेल की डिसेंबरमध्ये या प्रजातीची झाडं इथं लावली जातात तर त्यांचं अभिनंदन, त्यांना ते करू देत नाही। माझ्या माहितीमध्ये महाराष्ट्रामध्ये झाडं लावण्याचा काळ हा जुलै ते सप्टेंबर असतो आणि त्यांनी कुठल्या प्रजातीची झाडं लावली आहेत, काय त्याचे हे आहेत, किती वर्षाची झाडं आहेत आणि इतक्या घाईघाईनं असं का करतायत? त्यांनी जी मृत अवस्थेतली झाडं फाशीच्या डोंगरावर लावली आहेत त्याच्याबद्दल काय स्टेटमेंट देतात ते तुम्ही उद्या त्यांना विचारा आणि मग आम्ही देखील हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊ आणि हे झाडं लावले त्याच्यावरती आम्ही पुढची 5 वर्ष नक्कीच वॉच ठेवून असणार आहोत आणि ते इथं झाडं लावणार असतील तर त्यांचं स्वागत, इथं झाडं लावली तर ते तोडणार कशी? त्यांनी इथं झाडं लावावीत उद्या।
खरं तर माझ्यासोबत होते याचिकाकर्ते श्रीराम पिंगळे. खरं तर या संपूर्ण प्रकारामध्ये आता उद्या वृक्षारोपण देखील होणार आहे. एकूण जर बघितलं तर या संपूर्ण गोष्टींवर त्यांनी भाष्य देखील केलेलं आहे. हा जो काळ आहे तो वृक्षतोडीचा किंवा वृक्षारोपणाचा नाही आहे. वृक्ष जी तोडली जाणार आहे ती वृक्ष तोडली का जात आहे याचं कारण त्या ठिकाणी प्रशासनाने द्यावे. आणि एकूण जे वृक्षारोपण होणार आहे त्यामध्ये खरं तर साधू महंत देखील उपस्थित राहणार आहे. मात्र या काळामध्ये वृक्षारोपण करून नेमकं काय हेतू या संपूर्ण प्रशासनाचा आहे हा देखील सवाल आता याचिकाकर्ते असलेले ॲडव्होकेट श्रीराम पिंगळे यांनी उपस्थित केला. या संपूर्ण प्रकरणामध्ये आता नेमकं काय समोर येतं हे देखील बघण्यात तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन किरण कटरेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.